नमस्कार मित्रांनो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क व ड या विभागाची परीक्षा होऊन त्याची पहिली व दुसरी गुणवत्ता यादी ही जाहीर झालेली आहे. त्यानुसार आता अंतिम गुणवत्ता यादी लागण्यासाठी बराच कालावधी हा निघून गेलेला आहे. म्हणजेच 21 जानेवारी रोजी दुसरी गुणवत्ता यादी, दुसरी ॲन्सर की आली होती आणि त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी 2 ते 4 दिवसामध्ये लागणे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत ती गुणवत्ता यादी, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. तर त्या अंतिम गुणवत्ता यादीसाठी का विलंब होत आहे याविषयीची बातमी एका वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे. त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. तर आपण ती बातमी काय आहे याविषयी जाणून घेऊ. तर आरोग्य विभागाची सार्वजनिक विभागाची गाडी रुळावर थांबली. निवड आणि प्रतीक्षा यादी लावण्यास विलंब का? लवकर यादी लावून नियुक्त्या द्याव्यात. शीघ्र गतीने निघालेली गाडी मध्येच का थांबली? अशा प्रकारची ही हेडलाईन आहे. याविषयीची माहिती आहे की आचारसंहितेपूर्वी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करून कागदपत्र पडताळणी करावी आणि लवकरात लवकर रुजू करून घ्यावी अशी विनंती युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने यांनी केलेली आहे. आरोग्य विभागाचे गट क आणि ड ची परीक्षा झाल्यानंतर लगेच 3 दिवसानंतर पहिली उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी दुसरी उत्तर तालिकाही प्रसिद्ध करण्यात आली आणि अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करूनही बरेच दिवस उलटले आहेत. सुरुवातीला शीघ्र स्वरूपात निघालेली गाडी मध्येच रुळावर का थांबली असा सवाल परीक्षा करण्यात येत आहे. ज्या प्रकारे सुरुवातीपासून शीघ्र स्वरूपात आरोग्य विभाग काम करत होते त्याचप्रमाणे त्याच शीघ्र गतीने लवकरात लवकर अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात यावे आणि आचारसंहितेपूर्वी त्यांना जॉईन करून घ्यावे अशा प्रकारची ही विनंती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त, मुख्य सचिव अनेक विद्यार्थ्यांनी पत्र पाठवून त्या पत्रांचा विचार केला जात असल्याचे युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मुर्गे यांनी व्यक्त केले आहे. अशा प्रकारची ही बातमी आहे. या बातमीमध्ये विलंब होण्यास का उशीर होत आहे असे सार्वजनिक आरोग्य विभागाला जरी विचारले असले तरी अंतिम गुणवत्ता यादी निवड करण्यासाठी लागणाऱ्या प्रोसेसमध्ये वेळ होत आहे. कारण त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधील उमेदवारांचे समांतर आरक्षणानुसार त्यांची विभागणी करावी लागते. एकूण उमेदवारांच्या संख्या जास्त असल्यामुळे त्यांना कॅटेगरी वाईज, डिव्हिजन वाईज अशा प्रकारची वेगवेगळी विभागणी करून टक्केवारीनुसार प्रत्येक उमेदवाराला योग्य रीतीने आणणे अशा प्रकारची खूप मोठी प्रोसेस असल्यामुळे कदाचित वेळ लागत असेल आणि आपण या गोष्टी थोड्या समजून घेऊन थोड्या दिवसासाठी वाट पाहावी लागेल. येत्या 1-2 दिवसात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सार्वजनिक आरोग्य विभागाचा निकाल म्हणजेच अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर होईल अशी अपेक्षा करूया. अशाच अपडेटसाठी आपण माझ्या चॅनलसोबत राहा. धन्यवाद.